नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. अंमली पदार्थ विरोध जनजागृती पर अभियान. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल आयोजित भव्य रॅली. व्यसनमुक्ती जिल्ह्याच्या दिशेने एक सामाजिक पाऊल म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात पहिल्यांदाच हे अभियान राबवण्यात आले. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोध जनजागृती अभियान राबवण्यात आले. सकाळी 8च्या सुमारास अहिल्यानगर शहरातील पोलीस मुख्यालय मैदान येथून आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व प्रतिज्ञा करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवर व महाराष्ट्राचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभा सभापती माननीय श्री राम शिंदे, विधानसभेचे आमदार माननीय काशीनाथ दाते साहेब, माननीय आमदार विक्रमजी पाचपुते, जिल्हा अधिकारी माननीय पंकज, आशिया मुख्य अधिकारी आनंद भंडारी, उपमहापौर धनंजय जाधव, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आनंद मोहिते, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, निखिल वारे, विनायक देशमुख, शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड व सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर पोलीस हेडक्वार्टर मैदान येथे या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शहरातील शाळा, कॉलेज, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही रॅली पोलीस हेडक्वार्टर येथून दिल्ली गेट, चितळे रोड, नेता सुभाष चौक, बागडपट्टी, तोफखान, सिद्दीबाग, पुन्हा पोलीस हेडक्वार्टर येथे समारोह करण्यात आली. ही रॅलीत ठिकाणी वाहतूक अडथळा होणार नाही याची बंदोबस्त ठेवण्यात आला. सर्व रॅलीत सर्व नागरिक, प्रशासनाचे कर्मचारी विशेष परिश्रम घेतल्यामुळे वाहतूक शाखेचे महानिरीक्षक महेश पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. सेवन कधीही करणार नाही. माझा परिसर व समाजाला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. मी व्यसनमुक्त आणि माझं अहिल्यानगर व्यसनमुक्त या ब्रीद वाक्यासाठी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल माझी शाळा, कॉलेज, कुटुंब आणि समाजात जास्तीत जास्त जनजागृती करेन. माझ्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री किंवा अवैध व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्यास मी एक जबाबदार नागरिक म्हणून त्याची माहिती प्रशासनाला तथा पोलिसांना वाहन चालवताना नेहमी हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करेन. कधीही मद्यपान करून वाहन चालवणार नाही आणि स्वतःच्या व इतरांच्या आयुष्याची सुरक्षितता जपेन. सशक्त आणि निरोगी राष्ट्र उभारणीसाठी ड्रग्स अहिल्यानगर घडविण्यासाठी मी माझे पूर्ण योगदान देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कृपया मान्यवरांना विनंती आहे, स्टेजवर एक साईन बोर्ड येतोय, त्यावर बोर्ड्स ठेवलेत, त्याच्यावर सही करायला पाहिजे. त्याच्यासाठीची ही सही असेल. आणि आपण इथे एक सुंदर असं आपल्या कार्यक्रमाचा सिम्बॉल बनवलेला आहे आणि रॅलीचा रूट मी आता सांगतेय, कृपया सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. पोलीस मुख्यालय ग्राउंड पासून आपण निघून नीलक्रांती चौकाकडे जाणार आहोत, सिद्दीबागेसमोर. तिथून दिल्ली गेट, तिथून चौपाटी कारंजाकडे आपण जाणार आहोत. चितळे रोड, रुचिरा कॉर्नर म्हणजेच नेता सुभाष चौकातून डाव्या हाताला वळून आपण सीताराम झाडा विद्यालयाकडे जाऊन पुन्हा एकदा बागडपट्टी रोडने पुन्हा नीलक्रांती चौकात येऊन परत पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवरच येणार आहोत. इथे तुमच्या सर्वांसाठी अल्पपहार म्हणजेच रिफ्रेशमेंटची व्यवस्था केलेली आहे आणि तुमच्यासाठी वेगवेगळे इथे स्टॉल्स आपण लावलेले आहेत. कृपया सगळ्यांनी लक्ष द्यायचं. रॅलीची सुरुवात पुढच्या 2 ते 3 मिनिटात होणार आहे. जो सिक्वेन्स मी सांगेल त्याच सिक्वेन्सने शाळा, कॉलेजेस आणि ऑर्गनायझेशन्सने जायचं. आता आपण आपल्या कार्यक्रमाचा लोगो असलेला एक आम्ही पोलीस दलातर्फे आम्ही आयोजन केलेलं आहे. सर्वांना माहीत आहे, भारत देश म्हणे युवा पिढी जो असेट आहे तुम्ही आहे, स्टुडंट्स आर फ्युचर.
आणि कुठेपर्यंत तुम्ही पोहोचल्या, कोणतीही कंपनीचं नाव घ्या, त्यांच्या हेड आहे इंडियन आहे, तो प्राऊड टू बी इंडियन. तरी पण प्रॉब्लेम असा आहे की बरेच पिढी आता नशामध्ये पूर्ण त्यांचं जीवन खराब होत आहे. त्या अनुषंगाने आता आमच्या टीनेज ग्रुप आहे. सर, सर्वांना मी बोलू इच्छितो की जे टीनेज ग्रुप आहे, आज जे समोर उभे राहिलेला आहे सर, 13 वर्षापासून 19 वर्षपर्यंत जो टीनेज ग्रुप आहे, जो मेजर टार्गेट आहे आमच्यासाठी, की हा लोकांचं पूर्ण स्वप्न आहे की मी पण सुंदर पिक्चर बनवू, मी पण कंपनीचा हेड बनू, IAS बनू, IPS बनू, नाही तर इंजिनियर बनू, डॉक्टर बनू. ते बरेच पालकांचं त्याचं मन आहे. आई वडील पण एवढा कष्ट करताय आणि सर्वांसाठी जे अभ्यासासाठी, जे भविष्यासाठी एवढा मेहनत करताय. तरी पण आता दुसरा गोष्टी असा आहे की आमच्या समोर की ड्रग्सचा विषय आहे. बरेच लोकांनी ड्रग्सच्या सेवनामुळे पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम झाला पाहिजे की जेणेकरून आपापसात आपण कोणी बोलत नाही आणि बोलण्यापासून आपल्याला बाजूला ठेवतो, परंतु आपल्या भविष्यात जे घडणार आहे, आपलं जे राज्याचं, देशाचं भविष्य आहे, जिल्ह्याचं भविष्य आहे, अशा तरुणांच्या पुढं हे आणि पालकांच्या पुढं मोठं आव्हान आहे. अशा गोष्टीला आपण बंदी केली पाहिजे, त्याच्यावरती बंदी घालून कारवाई केली पाहिजे. परंतु प्रत्येकाला याच्या मर्यादा आहेत आणि मर्यादा असल्या कारणाने खरं तर आमचे तरुण तडफदार आमदारांनी अतिशय एका वेगळ्या चांगल्या भाषेत सांगितलं आणि सगळ्याला मर्यादा आणि सगळ्यांनी मात्र आपल्या डोळ्यासमोर गोष्ट घडते आणि मग मात्र कानाडोळा करायचा आणि आपल्या सोयीने सोयीस्कररित्या बाजूला जायचं, अशी परिस्थिती न होता आपण सगळ्यांची सार्वजनिक ही जबाबदारी आहे आणि या जबाबदारीमध्ये कोणी जर वाकडा पाय पडत असेल, कोणी त्या दिशेकडे जात असेल, त्याला जर त्या गोष्टीपासून परावृत्त करायचं असेल तर आपली सामाजिक बांधिलकी म्हणून, आपण पालकत्व म्हणून त्या गोष्टीला आळा घालण्यासाठी, त्या गोष्टीवर बंधन करण्यासाठी, त्या गोष्टीला विरोध करण्यासाठी अशा पद्धतीचं नियोजन करणं ही काळाची गरज होती. आणि म्हणून विशेषतः मी पोलीस दलाचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो की आपल्या भविष्यातली पिढी घडवण्याच्यासाठी त्यांनी उचललेलं पाऊल हे अतिशय महत्त्वाचं. पदार्थ विरोधी जनजागृती अभियान ज्यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये होतोय, ते आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शनजी यांनी ह्या अभियानाची सुरुवात केलेली आणि त्याचा शुभारंभ होतोय. आपल्याला या अभियानासाठी शुभेच्छा देण्याकरता उपस्थित महाराष्ट्र विधानसभेचे परिषदेचे सभापती सन्माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब, विधानसभेतले माझे सहकारी आमदार काशीनाथजी दाते, माननीय आमदार विक्रमजी पाचपुते, आपले जिल्हाधिकारी माननीय पंकज आशियाजी, आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारीजी, आपले उपमहापौर धनंजय जाधव, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष अनिलजी मोहिते, आपले महापालिका आयुक्त यशवंतजी डांगे, निखिलजी वारे, विनायकराव देशमुख, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, इतर सर्व उपस्थित पदाधिकारी, अहिल्यानगर शहरातून आलेले सर्व माझे विद्यार्थी, शिक्षक, बंधू भगिनी आणि मित्र, माझ्या अगोदर माननीय पोलीस अधीक्षक सन्मान्य आमदार महोदयांनी विस्तारानं या अभियान जे सुरू करण्यात आलेले आहे त्याची माहिती दिलेली आहे. मी प्रथमतः आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य मोमक्का सुदर्शनजी आणि आपल्या सर्व पोलीस दलातील त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं एक अभिनव अशा उपक्रमाच्या बद्दल आपल्या अहिल्यानगरच्या वतीने त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. एक चांगली सुरुवात झालेली आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं नशामुक्त अभियान देशभरामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आपल्या राज्यामध्ये सुद्धा कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकारानं ते अभियान सुरू झालं आहे.
आणि आता आपल्या जिल्ह्यामध्ये ते अभियान सुरू होताना त्याची अधिकाधिक व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न आपण आता भविष्यकाळात करणार आहोत. मी अधिक आपला वेळ घेणार नाही, परंतु सगळ्या आमच्या तरुणांना माझी एवढीच विनंती आहे की आपलं भविष्य उज्ज्वल आहे आणि हे भविष्य या नशेच्या आधारी जाऊन, अंमली पदार्थाच्या आधारी जाऊन आपण ते खराब करू नका. किंबहुना अशा अंमली पदार्थाच्या करणाऱ्या लोकांना वेळेत आपल्याला अटकाव करता आला पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी, जिल्हा प्रशासनाला आपण सर्वांनी मदत केली पाहिजे अशी विनंती करतो. पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि या अभियानाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.